एक कळशी पाणी भरून आणायचं असतं, त्यात ही मुलगी वेळ काढूपणा करते. अंत बघती, अगदी अंत बघती. अगं इतर कामं टाळायची असतात ना, म्हणून रमत गमत जाते, रमत गमत येते. अगं बाई, काय हे सकू? तू कळशी जमिनीवर ठेवली होतीस की नाही? बोल. अगं आजी, 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 अगं बस सासूबाई. अगं कळशीच्या तळाला माती आहे आणि ती कळशी पूर्ण भरलेली पण नाहीये. काय नवीन उद्योग करून ठेवलायस? बोल. प्रत्येक गोष्टीत कसा गोंधळ घालतेस ग तू? सासूबाई, मी काय करतेस? कानाची भोकं बुजलीत का? रमाई काय विचारतीये? ती कळशी कुठे खाली ठेवली होतीस का? त्याचं उत्तर दे. ती बाबाजींची पवित्र कळशी आहे, तिला खाली ठेवायचं नाही असं बजावलं होतं ना. मग आणि खरं बोला, खोटं बोललीस ना तर थोबाड रंगून ठेवेन. मला सांग, कळशीला माती कशी लागली? सासूबाई, वाटत एक म्हाताऱ्या आजी भेटल्या होत्या, त्यांना पाणी हवं होतं. माझ्या आजीला जर अशी रस्त्यात तहान लागली असती तर मी त्यांना पाणी पाजलं असतं ना, म्हणून मी त्या आजीला पाणी पाजलं. अगं कुळबुडवे, पादुकांचं पाणी तू त्या कुठल्या तरी आईने गेल्या बाईला पाजलंस आणि त्यासाठी ही माझी पवित्र कळशी जमिनीवर ठेवलीस? अगं अकलेचं काही दिवाळ निघालंय का तुझ्या? काहीच कळत नाही का तुला? कोण कुठली बाई अभिषेकाचं पाणी पाजलंस तिला? आणि तुझी आजी तहानेने तडफडत जरी असती ना तरी मी तिला पाणी पाजू दिलं नसतं. व्रताचं पालन म्हणजे पालन, त्यात हयगय करायची नसते. अगं तुझ्या या चुकीमुळे बाबाजींचा कोप होईल आणि आपल्या घरादाराला भोगावं लागेल. कळत कसं नाही ग तुला? काय करू मी?